भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात वृद्ध जखमी, थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर. येवला शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढत असून पुन्हा एकदा गंभीर घटना समोर येते. येवला शहरात एका वृद्ध नागरिकावर 5 ते 6 भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात वृद्ध नागरिक जखमी झालेले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान ही संपूर्ण घटना जवळील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. काल येवल्या शहरात आपल्या अतिशय भयानक दुर्घटना घडली. या अगोदर सुद्धा येवल्यात कुत्र्यांचा सुळसुळाट होताच. मागं नगरपालिकेने कारवाई केली, काही कुत्र्यांना धरलं, परंतु ते कुठं सोडले आजपर्यंत त्यांनी सांगितलं नाही. बाहेर तालुक्यातले लोक रात्री येऊन येवल्यात कुत्रे सोडून जातात आणि प्रशासनाचं याकडे बिलकुल सगळ्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. तर काल दुर्घटना अशी घडली की काल आम्हाला फोन आला की एका व्यक्तीला कुत्र्याने भयानक स्थितीत डसलेला आहे ते कुत्रा आणि तो मृत्यू अवस्थेत जवळजवळ पोहोचलेला. ते वृद्ध व्यक्ती होता आणि त्याला काल सिव्हिलला ॲडमिट केलं. त्यावेळेस कुठल्याही इंजेक्शनची तिथे व्यवस्था नव्हती. या अगोदर सुद्धा आम्ही शिवसेनेतर्फे मागणी केली होती की तिथे इंजेक्शनची व्यवस्था करावी, परंतु अजून सुद्धा सिव्हिल हॉस्पिटलला कुठल्याही प्रकारच्या कुत्र्याने चावा घेतल्यानंतर इंजेक्शनची व्यवस्था नाही. तो व्यक्ती पूर्णतः मरणासन्न अवस्थेत होता. सिव्हिल हॉस्पिटलने बी त्याला ॲडमिट करण्यास नकार दिला. त्यावेळेस कुणाल दराडे, आमचे नेते कुणाल दराडे यांनी स्वतः ते तिथं उपस्थित होते. आम्ही स्वतः तिथं उपस्थित होतो. त्यांनी सांगितलं का याला ॲडमिट करून घ्या. तर त्यांनी सांगितलं की यांचा इलाज इथं होणार नाही. तर त्याच क्षणाला नाशिकला कोण नेणार, ॲम्ब्युलन्स बी उपलब्ध नव्हती. त्यावेळेस कुणाल भाऊंनी स्वतः ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली, आर्थिक मदत केली आणि त्या व्यक्तीला त्वरित नाशिकला जायची व्यवस्था केली. परंतु आमचं म्हणणं हे आहे की मागं सुद्धा एका मुलीचा कुत्र्याच्या चावामुळे तो मृत्यू झाला. कुत्र्यांचा इतका सुळसुळाट झालेला आहे येवले शहरात. प्रशासनाने इतकं दुर्लक्ष केलेलं आहे की लहान पोरांना, मी माझा अनुभव सांगतो की लहान पोरं खेळत असताना 2-4 व्यक्तींना तिथं थांबावं लागतं. लहान पोरांना कुठं किराणा दुकानात जर पाठवायचं असलं तरी भीती वाटते, कारण इतके कुत्रे येवल्यात झालेले. प्रशासन याबाबत बिलकुल दखल घेत नाही. तर आमचं म्हणणं की ही दखल कधी घेणार? येवल्याचे शहराचे सेवा असो, नगराध्यक्ष असो, यांनी जर 2 दिवसात जर कुत्र्यांवर कारवाई केली नाही तर आम्ही सर्व कुत्रे जमा करणार आणि ते नगरपालिकेत, शिवसेना स्टाईल नगरपालिकेत सोडून देणार. आम्ही प्रशासनाला परत एकदा सांगतो, तुम्हाला कधी जाग येणार? अजून 2-4 जणांच्या मृत्यूची तुम्ही वाट पाहत आहात का तुम्ही असं जाणून बुजून करत आहात? आणि तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलला इंजेक्शनची व्यवस्था कधी करणार? आज सुद्धा आम्हाला एक फोन आला की आमच्या एका मित्राला कुत्र्याने चावा घेतलेला आहे, परंतु तिथे इंजेक्शनची व्यवस्था नाही, तर त्याला कोणत्या तरी ते गावी नेणार आहे. तोपर्यंत जर अशा व्यक्तींचे मृत्यू झाले तर हे प्रशासन कधी आपले डोळे उघडणार? मी पुन्हा एकदा प्रशासन सांगतो का तुम्ही हलक्यावर घेऊ नका. आम्ही यासाठी मोठं आंदोलन उभं करू, कारण यासाठी लहान लहान मुलांना गल्ली बोळात खेळणं मुश्किल झालेलं आहे. तो वृद्ध नाशिकला नेण्यात आलेला आहे. तर तुम्ही त्वरितला त्वरित प्रशासनाने या कारवाई करावी, आमची शिवसेनेतर्फे मी विनंती करतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नाशिक.